कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीच्या पवित्र पात्रात राघवेश्वर राजा गणपतीची स्थापना करण्यात आली आहे। थर्माकोल आणि ट्यूबच्या साहाय्याने तयार केलेल्या तरंगत्या मंदिरात या बाप्पाची स्थापना करण्यात आली। गोदावरी पात्रातील हा तरंगता बाप्पा भक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय। जागतिक वारसा यादीतील महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांची माहिती देणारा आकर्षक देखावा ठाण्यात सादर करण्यात आलाय। कार्तिक निलेश मंडलिक या मुलाने लाडक्या बाप्पासमोर हा देखावा सादर केला। हा देखावा बनवण्यासाठी 5 ते 6 दिवस लागले असल्याचं कार्तिकने सांगितलंय। मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपती मंडळाने मथुरेतील वृंदावनचा देखावा साकारलाय। तब्बल 80 फूट रुंद, 120 फूट लांब, 35 फूट उंच असा भव्य देखावा असून भाविकांची गर्दी पाहायला मिळते। जळगावच्या तरसोद गणपती पुरातन मंदिराचा ऐतिहासिक महत्व आहे। 1662 साली मंदिराची स्थापना करण्यात आली असून संत झिपरू अण्णा महाराज, गोविंद महाराज, शेगावचे गजानन महाराज तसंच नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या पदस्पर्शाने हे स्थान पावन झालंय। रायगड जिल्ह्यातील गोरेगावमध्ये काल बाप्पाचं आगमन झालं आणि आज 1.5 दिवसांनी लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे। विसर्जनाच्या आदल्या रात्री घरोघरी फुगड्यांचं अनेक खेळ खेळत जागरण करण्यात आलं, तर कोकणात फुगड्या खेळण्याची परंपरा अजूनही जोपासली जाते। रायगड जिल्ह्यातील गोरेगावमध्ये काल बाप्पाचं आगमन झालंय आणि आज 1.5 दिवसांनी विसर्जन होणार आहे। काल मोठ्या भक्तिभावानं घरोघरी टाळ वाजवत भजन करण्यात आलं। गणेशोत्सव काळात कोकणात एकत्र येऊन घरोघरी जात भजन करण्याची परंपरा आहे। मुंबईतील घाटकोपरमध्ये असलफा विलेजमधील शिवाजीनगरमध्ये मोठ्या उत्साहात घरगुती गणपतीचं आगमन झालंय। मोठ्या भक्तिभावानं विधिवत पूजा करून घरगुती गणपती विराजमान झाले आहेत। येवला शहरात गणेशोत्सवानिमित्त सुवर्णकार समाज मंडळाने यंदा खास उपक्रम राबवलाय। यंदा 17 किलो चांदीची गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करण्यात आली। भव्य सजावटीत विराजमान झालेल्या या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। मुंबईतील बाप्पाच्या दर्शनाला मोठी गर्दी पाहायला मिळते। लालबागच्या मुंबईचा राजा, चिंतामणीच्या बाप्पाच्या दर्शनाला मोठ्या रांगा लागल्या आहेत। शिवडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 74वं वर्ष आहे। बाप्पाची 24 फुटी सुबक मूर्ती भक्तांचं लक्ष वेधून घेत असून मंडळातर्फे यावर्षी माय मनो मावशी जगो असा देखावा सादर करण्यात आलाय। न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये राहणाऱ्या मराठमोळ्या कुटुंबात गणेशोत्सव साजरा केला जातोय। मूळचे रायगडच्या मुरुड इथल्या कामोद नामजोशी यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। परिसरात राहणाऱ्या मराठी कुटुंबांनी एकत्र येत वाजत गाजत मराठी परंपरेनुसार लेझिम खेळत गणरायाची मूर्ती घरी आणली आहे। नंदुरबारमध्ये घरोघरी गणरायाचं आगमन मोठ्या भक्तिभावानं झालंय। ढोल ताशांच्या गजरात, फुलांची सजावट आणि मंत्रोच्चारात घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठा पार पडली। नैवेद्य आणि आरतीनं घराघरात भक्तिभाव, आनंद आणि उत्साहाचं वातावरण तयार झालं। उमरगा शहरात पुस्तक वाचणाऱ्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या उमरगा शाखेत गणरायाचं आगमन झालं, तर या गणरायासाठी पुस्तकांच्या रूपानं प्रसाद मागितला जातो आणि मिळालेली पुस्तकं इतरांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात। ऋषी पंचमीनिमित्त 35,000 महिलांचं अथर्व शीर्ष पठण श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं ट्रस्टच्या 133व्या गणेशोत्सवात ऋषी पंचमीनिमित्त 35,000 महिलांचं अथर्व शीर्ष पठण करण्यात आलंय। खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर उपस्थित आहेत। ऋषी पंचमीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पासमोर 35,000 महिलांनी सामूहिक अथर्व शीर्ष पठण केलं। यावेळी इटलीवरून एना हिने कार्यक्रमाला हजेरी लावली होती। अथर्व शीर्ष जरी येत नसलं तरी सुद्धा एनाने मोरया मोरयाचा गजर केला
हा अनुभव अद्भुत असल्याचं तिने सांगत गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केलाय। ऋषी पंचमी निमित्त नाशिकच्या गोदा घाटावर भाविकांनी गर्दी केली आहे। पवित्र गोदावरी स्नानाचं आज महत्त्व असून गोदा घाट परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे, तर पोलीस आणि प्रशासनाकडून भाविकांना पाण्याजवळ न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।